लक्ष्मी कुबेराची कृपा ज्यांच्यावर असते त्यांचं जीवन सुखसमृद्धीनं भरलेलं असतं असं म्हणतात. पण काही खास राशी आहेत ज्या नेहमीच लक्ष्मी कुबेराच्या कृपेच्या छायाखाली राहतात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी ज्यांच्यावर धन, ऐश्वर्य आणि प्रगतीचा आशीर्वाद कायम असतो. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये अनेक विविध देवी देवतांचं पूजन केलं जातं. प्राचीन काळापासून ही परंपरा आजपर्यंत सुरू असल्याचं पाहायला मिळतं. आपापल्या श्रद्धा मान्यतेनुसार भारतात आपल्या आराध्यांचं पूजन केलं जातं. आपापले कुळाचार, कुळधर्म यांप्रमाणे देवी देवता, कुलदेवता, कुलदेवी यांचं पूजन केलं जातं. शिवाय भारतीय प्राचीन संस्कृती आणि परंपरा यांमध्ये कुबेर देवाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. कुबेर हा यक्षाचा अधिपती समजला जातो. शिवाय माता लक्ष्मीप्रमाणे कुबेराचं महत्त्वही आहे. देवांचा खजिनदार, उत्तर दिशेचा अधिपती म्हणजेच कुबेर देव. धनाची देवता म्हणूनही कुबेर देवाचं पूजन केलं जातं. कुबेराची पूजा केली तर धनसंपत्ती प्राप्त होते असं म्हणतात. लक्ष्मी कुबेर पूजन करण्याची परंपराही आपल्याकडे आहे. देवी लक्ष्मी संपत्तीची प्रमुख देवता असून कुबेर हे देवांच्या संपत्तीचे रक्षक मानले गेले. लक्ष्मी देवी संपत्तीची देवी असली तरी संपत्तीचा हिशोब कुबेर देव ठेवतात. तिरुपती बालाजींनी विवाहासाठी यांच्याकडून कर्ज घेतल्याची आख्यायिकाही प्रचलित आहे. कुबेर देवाचं स्वतंत्र मंदिर देशात काही ठिकाणी आढळतात. धनत्रयोदशी आणि दिवाळीला देवी लक्ष्मी आणि भगवान श्री गणेशासोबतच कुबेर देवाचीही पूजा केली जाते. यामुळे घरात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही अशी मान्यता असल्याचं सांगितलं जातं. काही मान्यतेनुसार अशा 5 राशी आहेत ज्यांच्यावर कुबेर देवाचा आशीर्वाद कायम असतो. त्यांना पैशाशी संबंधित समस्यांचा जास्त प्रमाणात सामना करावा लागत नाही अशी मान्यता आहे. शिवाय जीवनात समृद्धता, ऐश्वर्य प्राप्त होऊ शकतं. अशा या राशींना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं. कुबेर देवाची कृपा कायम राहते. आता अशा कोणत्या राशी आहे ज्यांच्यावर कुबेराचं कायम वरदान आणि धनलक्ष्मी प्रसन्न राहते बघूयात. सर्वात पहिली रास आहे वृषभ रास. या राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्र सुख, वैभव, कीर्ती, आदर, ऐश्वर्य यांचा कारक मानला जातो. या राशींच्या लोकांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. ते लोकांना लवकर प्रभावित करतात. शिवाय वृषभ राशीच्या लोकांवर कुबेर देवतेचा आशीर्वाद कायम राहतो अशी मान्यता आहे. त्यामुळे त्यांना जीवनात काही आव्हानांना तोंड दिल्यावर त्यांना अपार यश प्राप्त करता येऊ शकतं. ज्या क्षेत्रात काम करतात त्या क्षेत्रात ती नावं कमावतात. संपत्ती, समृद्धता मिळते. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठीही कठोर परिश्रम वृषभ राशीच्या व्यक्ती करत असतात. त्यामुळे त्यांना नेहमी चांगल्याच गोष्टी मिळतात आणि त्या त्यांना आवडतात सुद्धा. भौतिक सुखांनी या व्यक्ती वेढलेल्या असतात असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरी रास आहे कर्क रास. कर्क राशीचा स्वामी चंद्रदेव आहे. कर्क राशीच्या व्यक्ती मनमिळाऊ असतात. त्या लवकर लोकांमध्ये मिसळतात. कर्क राशीची लोक कठोर परिश्रम करण्यास तयार असतात. ह्या व्यक्ती लवकर पराभव स्वीकार करत नाहीत. एखाद्या गोष्टीत यश मिळालं नाही तर ते त्या गोष्टीच्या मागे लागतात आणि पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. कर्क राशीच्या लोकांवर कुबेर देवाचा आशीर्वाद सदैव राहतो असं मानलं जातं. या व्यक्ती जीवनात चांगलं स्थान प्राप्त करतात. या व्यक्ती आयुष्यात येणारी प्रत्येक लहान मोठी संधी सुद्धा सोडत नाहीत, ज्यामुळे त्यांना भरपूर ज्ञान मिळतं असं म्हटलं जातं. त्यानंतर तिसरी रास आहे तूळ रास. तूळ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. त्यामुळे त्यांना कीर्ती आणि संपत्तीचा कारक मानला गेलाय. प्रत्येक वाद आपल्या कौशल्याने सोडवण्यात तूळ राशीच्या व्यक्ती पटाईत आहे. तूळ राशीची लोक खूप मेहनती आणि लढाऊ बाण्याची असतात. यश मिळवण्यासाठी आपली पूर्ण क्षमता तूळ राशीच्या व्यक्ती लावतात. तूळ राशीच्या लोकांवर कुबेर देवाची अपार कृपा राहते असं मानलं जातं. या राशीची लोक घरातील सदस्याची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. कुबेराच्या कृपेनं या राशीच्या लोकांना पैशाशी संबंधित समस्यांना मोठ्या प्रमाणात तोंड द्यावं लागत नाही असंही सांगितलं जातं. त्यानंतर वृश्चिक रास. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. वृश्चिक राशीची लोक यश मिळेपर्यंत मेहनत करत राहतात. या गुणांमुळे कुबेर देवाचा आशीर्वाद त्यांच्यावर कायम राहतो असं मानलं जातं. या व्यक्ती आजूबाजूच्या लोकांची साथ कधीही सोडत नाहीत. प्रत्येक गरजेची पूर्ण काळजी घेतात. आपल्या प्रयत्नांनी परिस्थिती अनुकूल करण्यात ते यशस्वी होतात. त्यांच्या जीवनात सुख समृद्धीचे शुभ संयोग येतात. कुबेर देवाच्या कृपेमुळे या राशींच्या लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागत नाही असं म्हटलं जातं. त्यानंतर पाचवी आणि शेवटची रास आहे धनुरास. या राशीचा स्वामी देवतांचा गुरु बृहस्पती आहे. या राशीच्या व्यक्ती धार्मिक आणि भविष्याकडे नेहमीच आशावादी दृष्टिकोन ठेवतात.
प्रसन्न स्वभाव आणि आध्यात्मिक प्रवृत्तीमुळे कुबेर देवाची कृपा त्यांच्यावर सदैव असते अशी मान्यता आहे. या व्यक्ती प्रेरणादायी आणि महत्त्वाकांक्षी असतात. प्रत्येक कामात खूप उत्साही सुद्धा असतात. जीवनात नवीन स्थान निर्माण करतात. धनु राशीच्या व्यक्तींना पैशाशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणात येत नाहीत, कारण यांच्यावर कुबेर देवाचे आशीर्वाद असतात. ही लोक नेहमी इतरांना मदत करण्यास तयार असतात. कठोर परिश्रम करण्यामागेही ही लोक हटत नाहीत. त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा असतो असंही म्हटलं जातं. ही संपूर्ण माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जातंय. तर या 5 राशी अशा आहेत ज्यांच्यावर कायम कुबेराचं वरदान असतं. धनलक्ष्मी प्रसन्न असते आणि कधीही या लोकांना काहीच कमी पडत नाही. शिवाय यांना शुभ लाभच मिळत असतात असं सांगितलं जातं. यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या मित्रपरिवारातील कोणत्याही व्यक्तीची यापैकी रास असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.